आज मला एक व्हायरल रेसिपी ट्राय करायची होती. कोणती ती सांगतेच पुढे. त्याच्या आधी ना घरातली कामे आवरूयात म्हटलं. किती काम संपवण्याचा प्रयत्न करा, एक ना एक परत हजर होतंच. असो, कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या, त्या पटापट घालून घेतल्या. आणि आज दिवसभर एकदम कडक ऊन होतं. अचानक संध्याकाळच्या टाईमला ना रोज जोराचा पाऊस चालू झाला. ह्या पावसाचं सुद्धा ना काय कळत नाही, कधी येतो कधीही जातो. साड्यासुद्धा घडी घालायच्या होत्या, तर तशाच 4 दिवस झाले खुर्चीवर पडून होत्या. त्या घडी घातल्या आणि कपाटमध्ये ठेवून दिल्या. आता तुम्ही बघू शकता, मी थोड्या हँगरला लावल्यात आणि थोड्या खाली ठेवल्यात. हँगर नाही आहेत, खराब झालेत त्यामुळे. त्याच्यानंतर ना फ्रेश झाले आणि बघू शकता किती मोठा पिंपल्स आला आहे. बिनबुलाय मेहमानसारखं येतात आणि जातात. चला आता व्हायरल रेसिपीकडे कोणती आहे ती सांगते. शिमला मिरची होती घरी, मग त्या लांब लांब चिरून घेतली आणि कांदासुद्धा लांब चिरून घेतला. एका पॅनमध्ये थोडं तेल घालून कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली. थोडं परतून घेऊन त्यात लाल तिखट आणि कोथिंबीर घातली. थोडं मऊ पडलं की ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच पॅनमध्ये परत थोडं तेल घालून त्यात जिरं आणि पांढरे तीळ परतून घेतले. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण घातला. मग प्लेटमध्ये काढून घेतलेली शिमला मिरची त्यात घातली. त्याच्यानंतर त्यात हळद, मीठ, गरम मसाला घातला. थोडं परतून घेतलं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि लास्टला ना दही घालून 2-3 मिनटं शिजवून घेतलं.